हाय हॅलो नमस्कार. आज आहे थर्सडे आणि आज आम्ही निघतोय ट्रिपला. आमची ट्रिप आहे डलास टू लास वेगास. आम्हाला पूर्ण लास वेगासला पोहोचण्यासाठी 17 तास लागतात. त्यातला आम्ही 8 ते 9 तास आज प्रवास करून एका ठिकाणी स्टॉप घेणार आहोत आणि उद्या थोडा प्रवास करून आम्ही उद्या लास वेगासला पोहोचू. पूर्ण ट्रिपचा व्लॉग मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करते. आम्ही काय काय पाहतोय, कसं कसं जातोय, कुठे राहतोय, पूर्ण माहिती तुम्हाला या व्लॉगद्वारे मिळेल. तर व्लॉग पूर्ण पहा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही निघतच होतो तेवढ्यात माझी मुलगी आणि माझी नणंदबाई आम्हाला बोलवायला परत वरती आले होते, कारण त्यांना वाटलं की ह्यांना लेट काय एवढा होतं म्हणून ते बोलवण्यासाठी परत वरती आले होते. थोडा 3-4 तासाचा प्रवास करून झाल्यानंतर आम्ही एका रेस्ट एरियावरती थांबलो होतो, कारण सगळ्यांना वॉशरूमलाही जायचं होतं आणि असे पाय पण मोकळे करून घ्यायचे होते. त्याच्यासाठी आम्ही इथं थांबलो होतो. आता सगळ्यांचं इथं आवरून झालं होतं. आता आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला. 3-4 तास प्रवास करून झाल्यानंतर आम्ही परत एक स्टॉप घेतला होता 3-3:30-4च्या सुमारास, कारण आम्हाला सगळ्यांना चहा प्यायची इच्छा झाली होती. आपण कुठेही गेलो तर आपल्याला चहा लागतोच लागतो, कारण इकडे तुम्हाला कॉफी वगैरे सगळं भेटेल पण चहा कुठंच नाही भेटणार. त्यासाठी मी सकाळी घरातून निघतानाच एक थर्मास फुल भरून चहा करून घेतला होता, की दिवसातून 2-3 वेळा आरामात सगळ्यांना पुरेल असा चहा मी करून घेतला होता. तर आता आम्ही पोचलेलो आहोत अल बकर किला. हा आमचा पहिला स्टॉप आहे. तर आम्ही 8 जण लोक असल्यामुळं आम्ही स्वीट बुक केलेला आहे. तर मी त्याची क्विकली तुम्हाला टूर देते. त्याच्यामध्ये काय काय आहे, किती रूम, बेड आणि बाथरूम वगैरे किती आहेत, काय आहेत ते मी तुम्हाला क्विकली टूर देते. त्याच्यानंतर आता आम्ही हे पोचलो हॉटेलमध्ये. तर हॉटेलमध्ये आम्ही हे स्वीट बुक केलं होतं, कारण आम्ही 8 जण लोक असल्यामुळं 2 रूम बुक कराव्या लागल्या असत्या. त्यासाठी आम्ही विचार केला, तर असं स्वीट बुक केलं तर सगळेजण एकत्र पण राहता येईल आणि त्याशिवाय तुम्हाला किचन वगैरे ह्या सगळ्या सोयीसुविधा पण त्यामध्ये मिळतील. हा असा विचार करून आम्ही स्वीटच बुक केलं होतं. आता त्याची मी तुम्हाला छोटीशी टूर देते. आता हे आहे किचन. त्या किचनमध्ये छोटासा जसा डायनिंग टेबल वगैरे दिलेला आहे. त्याच्या लगेच समोर हॉल वगैरे त्यांनी दिलेला आहे. छोटासाच आहे पण छान आहे. हॉलमध्ये तुम्हाला कोच, टी व्ही वगैरे हे सोयीसुविधा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर ही एक फर्स्ट मास्टर बेडरूम आहे. त्याच्यामध्ये एक बेड आहे आणि बेडच्या बाजूलाच म्हणजे समोरच्या साईडला असं तुम्ही जर जॉब म्हणजे वर्क वगैरे तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी असं हे टेबल वगैरे पण दिलेला आहे. साईडला एक क्लोजेट पण दिलेला आहे. समोर टी व्ही आहे आणि अटॅच बाथरूम आहे. तुम्हाला दोन्ही बेडरूमला अटॅच बाथरूम भेटतील तुम्हाला, त्या बेडरूममध्ये पण आणि ह्या बेडरूममध्ये पण. सेम हे घरासारखंच असतं. 2 BHK अपार्टमेंट कसं असतं सेम त्या पद्धतीचं. त्यामुळं तुम्ही 8-10 जरी माणसं असाल ना तर आरामात इथे राहू शकता. आणि जर तुम्ही ह्याचं म्हणाल टॉवेल, सोप वगैरे पण ते तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्ही मागितलं तर ते देतात पण. त्याच्यानंतर हे आहे सेकंड बेडरूम. ह्या बेडरूममध्ये फरक इतकाच आहे की तिकडं बेड एक आहे मोठ्या साईजचा, इकडे थोडे छोट्या साईजचे 2 बेड आहेत. बाथरूम वगैरे सेम तसंच आहे, अटॅच बाथरूम वगैरे आहे. तर असे हे 2 बेडरूम आहेत. हॉल तर मग बघितलाच तुम्ही आणि छान होते, असे मोठे मोठे होते. आणि इथं पण एक टेबल दिलेला आहे, टी व्ही आहे. आणि आता ही मग आम्ही दाखवलं तुम्हाला असा हॉल आहे. आम्ही नुकतंच आलो होतो त्यामुळं आम्ही बॅगा वगैरे अजून आम्ही काढून ठेवत होतो. आम्ही ते कार्टवरती घालून सगळ्या बॅग्स आणल्या होत्या, ते एक काढून ठेवत होतो. माझ्या घरचे वायफाय लॉग इन करत होते. तर हे किचनमध्ये बघा, इथं तुम्हाला गॅस स्टोव एक असतो, वरती मायक्रोवेव्ह असतो, त्याच्यानंतर कॉफी मशीन एक असते आणि भांडे वगैरे तुम्हाला क्लीन करण्यासाठी एक सिंक असतं आणि त्याच्या खालीच डिशवॉशर पण असतं. आणि समोर एक फ्रीज आहे आणि थोडे भांडे पण असतात, प्लेट, बाउल, स्पून वगैरे हे पण असतं. तर ही अशी म्हणजे हे एक क्लोजेट आहे. आणि ह्या तर सकाळी तर आता मी नेक्स्ट डे सकाळी इकडे आलो होतो ब्रेकफास्टला. तर ब्रेकफास्टसाठी भरपूर ऑप्शन असते पण जास्ती असं
ज्यूस, ब्रेड, केक, बॅगल्स, फ्रूट्स हेच असतं. आणि एका साईडला नॉनव्हेजचं पण सेक्शन असतं. आम्ही सगळे व्हेजिटेरियन असल्यामुळे आम्ही आपलं इकडले फ्रूट्स, ज्यूस, कॉफी वगैरे घेऊन सगळेजण छान असा नाश्ता केले. इकडे तुम्हाला बटर, जाम हे पण भेटेल. हे बॅगल्स वगैरे आहेत. आणि इकडं हे 2-3 टाईपच्या कॉफी आहेत. कुणाला जे जे आवडतं ते ते घेतं. आणि हे ते सगळं कॉफीची क्रीम वगैरे आहेत. हे ओट मिल आहे. इकडं तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे दिसतील खाली. हे कप वगैरे त्यांनी तिथं ठेवलेले आहेत. आणि हा पूर्ण असा डायनिंग एरिया आहे, जिथं लोक आपल्याला पाहिजे ते ते घेतात आणि इकडं बसून निवांत खातात. हाय, गुड मॉर्निंग. तर आज आमचा हा दुसरा दिवस आहे. आम्ही आता रात्री इथं स्टॉप घेतला होता. तर आता आम्ही चेकआउट करतोय. आणि मग दाखवल्यासारखं ब्रेकफास्ट वगैरे आमचा झालेला आहे. ब्रेकफास्टमध्ये काय काय ऑप्शन होते, काय काय, तर ते मी सगळं दाखवलेलं आहे. तर आता आम्ही चेकआउट करून दुसऱ्या दिवसाचं प्रवासाला सुरुवात करतोय.